आज आपण बनवत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने चिकन दम बिर्याणी. त्यासाठी घेतलं आहे आपण अर्धा किलो चिकन. हे 2 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतले. त्यात आपण टाकत आहे आता कोथिंबीर, पुदिना, हळद टाकते. आता चिकन मसाला बी टाकूया. बिर्याणी मसाला बी टाकूया. सुहानाचा वापरलाय आम्ही, तुम्ही कोणताही वापरू शकता. आता कलरसाठी आपण लाल मिरची पावडर टाकूया आणि एक अर्धा लिंबू पिळून घेऊया. रस जास्त आहे त्यामुळे अर्धच घेतलाय मी. तुम्ही छोटं लिंबू असलं तर अख्खं पिळा. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. सगळीकडे छान लावून घेऊया. मसाला छान आपण लावून घेतलाय. आता आपण यात दही टाकूया. हे जास्त दही आहे ना, आंबट नाहीये. आपल्याला रसाला गिरायक केला तर आपण रस काढून देतो आता. नंतर आपल्या रेसिपीला परत आपण चालू करूया. टाकून घेऊया आणि ह्याला आहे ना अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवून देऊया. आपलं चिकन मॅरिनेट होते ना, पकडून आपण आहे ना हा कांदा 4 मीडियम घेतले, चिरून स्लाइस करून घेतलेत. हा आता गोल्डन ब्राऊन होस्तवर आपण आहे ना फ्राय करून घेऊया. आता तेल टाकूया. आता हे जे आहे ना सेपरेट करूया आपण. कांदा टाकून घेऊया. आपला आहे ना कांदा गोल्डन ब्राऊन कलरचा झालाय. आता आपण काढून घेऊया. आता खडा मसाला टाकलाय आपण. आता ग्रेव्ही साठी आहे ना आपण कांदा टाकून घेऊया. हिरव्या मिरच्याही टाकूया. 2-3 घेतल्यात खोडून. आता आपला कांदा आहे ना छान भाजलाय. आता आपण त्यात टमाटर टाकूया आणि हे छान असं विरघळस्तवर शिजवून घेऊया. आपल्या बिर्याणीसाठी आहे ना आपण बासमती तांदूळ घेतलाय. 15 मिनिटं आहे ना 2-3 पाण्याने धुवून पाण्यात भिजत ठेवला होता. आता आपण पातेल्यात पाणी टाकूया. आता आपला तांदूळ शिजवून घेण्यासाठी ना आपण त्यात खडे मसाले टाकूया. एक अर्धा लिंबू आहे ना पिळून घेऊया आणि ह्यातच टाकूया. लिंबू टाकलं ना तांदूळ आहे ना पांढरा शुभ्र होतो. मीठ टाकून घेऊया. आता ह्याला उकळी आली ना मग आपलं तांदूळ टाकून घेऊया त्यात. आता आपलं चिकन मॅरिनेशन झालंय. आता आपला कांदा टोमॅटो छान परतलाय. आता आपण हे टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊया. आता आपली ना ग्रेव्ही शिल्लक राहिली आहे. आता आपण यात पाणी ओतूया आणि मग चिकन मध्ये टाकून देऊया आणि 10-15 मिनिटं आहे ना वाफेवरती शिजवून घेऊया जेणेकरून ते चिकन 70% शिजेल.
आता आपल्या पाण्याला उकळी आली. आता आपला तांदूळ त्यात टाकूया. आपलं चिकन आहे ना 60 ते 70% शिजत आलंय आणि आपला भात बी आता 50-60% शिजत आलाय. आता आपण 2 मिनिटं ठेवूया आणि लेअर लावायला सुरुवात करूया. आपला तांदूळ आहे ना 70% शिजलाय. आता आपण एक्स्ट्रा पाणी आहे ना ते काढून घेऊया. जे जास्तीचं पाणी आहे ना ते खाली नितळून जाईल. आता आपल्याला लेअर लावायचे 2. तर आपण आहे ना थोडे पीस आणि ग्रेव्ही काढून घेऊया. आता आपल्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपण आहे ना कोळसे थोडे पेटवून घेऊया. आता आपण त्यात आहे ना भात टाकून घेऊया. आता छान आहे ना असं पसरून घेऊया आणि त्यावरती आहे ना थोडासा पुदिना टाकूया, थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा टाकूया. जे आपण पीस काढले होते ना ते टाकून देऊ. फूड कलर टाकूया. मला काही केशरी सापडला नाही तर मी थोडंसं लाल टाकते. आपण 4-5 चमचे ना तूप टाकून घेऊया. गावरान तूप आहे आणि फ्लेवर छान येतो. आता कोळसा छान फुललाय. आता आपण काढून घेऊया आणि आता दम देण्यासाठी ठेवून घेऊया. त्यावरती ना तुपाची धार टाकूया आणि झाकून घेऊया. आपली बिर्याणी करपू नाही ना म्हणून आपण त्यावरती ना तवा ठेवूया खाली आणि त्यावरती पातेली ठेवूया 10 मिनिटं आणि छान असं दम देऊया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवा. आता आपली बिर्याणी जवळपास रेडी होत आलेली आहे. आता स्लो फ्लेमवर आपण तवा ठेवलेला आहे. तवावर आपलं पातेलं, त्याच्यामध्ये आपली बिर्याणी दमसाठी आपण ठेवलेली आहे. तर त्याच्यावर वजनदार असं काहीतरी वस्तू ठेवायची जेणेकरून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. आणि ह्याला कमीत कमी आपण 10 ते 15 मिनटं अशाच प्रकारे स्लो फ्लेमवर स्टेडी ठेवायचं आहे जेणेकरून आपली बिर्याणी मस्तपैकी दम बसेल बिर्याणीला आणि बिर्याणी शिजूल 1 नंबर अशी टेस्ट आपल्याला मिळेल. आणि बिर्याणी शिजल्याच्या नंतर 10 मिनटं बिर्याणीला रेस्ट करून द्यायचं आहे. खोलायचं नाही आहे झाकण. एक 10 मिनटं अजून एक्स्ट्रा ठेवायचे. तसंच गॅसची फ्लेम बंद करून आणि त्यानंतर बिर्याणी रेडी टू ईट आपल्यासाठी सर्व आहे. मित्रांनो, आता दम बिर्याणी आपली रेडी होत आलेली आहे. आता आपण दही फेटून घेतोय. दही फेटून घेतल्याच्या नंतर आपण कोशिंबीरसाठी कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि काकडी चिरून घेतो. आता आपण हे सगळं एकत्र करून घेतोय. हे बघा, आपण टाकली काकडी, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी टेस्टसाठी हिरवी मिरची बारीक स्लाइस करून टाकली आपण छोटे छोटे. आणि चवीसाठी थोडंसं मीठ आणि त्याचप्रमाणे
चवीला मेंटेन करण्यासाठी थोडीशी साखर आणि याला आता एकजीव करायचं आणि एक 5-10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि खाण्यासाठी आपली कोशिंबीर अगदी रेडी. तर बघा मित्रांनो, आता 10 ते 15 मिनटं आपले होऊन गेले. 10 मिनिटापेक्षा जास्तच झालेत. तर आता आपण गॅसची फ्लेम आता बंद करून घेऊया आणि 10 मिनटं असंच झाकण न उघडता त्याला रेस्ट करून देऊ. 10 मिनिटामध्ये आपली बिर्याणी खायसाठी झाली, आपल्यासाठी रेडी. हे बघा मित्रांनो, आपली दम बिर्याणी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. बघा अप्रतिम दिसते. बघा स्मोकी फ्लेवर बघा येतं, झाकण उघडलं की स्मोकी फ्लेवर यायला लागला. अप्रतिम. बघा आता आपण थोडे हलवून घेऊ, एकजीव करूयात. बघा बिर्याणी अशी सुटसुटीत झालेली आहे. राईस एकदम खिल्ला म्हणतात ना, सुट्टा तसं झालेलं आहे. बघा आपण एकजीव थोडं करून घेऊ खालचं वर. हे बघा चिकन वगैरे अप्रतिम शिजलेलं आहे, काहीच विषय नाही. आता आपण प्लेट रेडी करू आणि टेस्ट घेऊन सांगतो तुम्हाला कशी काय झाली. वासावरनं कळतं एक नंबर झाली. आता टेस्ट घेऊया रिअलमध्ये. चला तर मग. मित्रांनो, आता आपली प्लेट सजलेली आहे. वैभवीने सुरुवात केलेली आहे खायला, तिला खूप भूक लागलेली आहे. स्मेल केवढा भारी येत होता. चला वैभवी, सांग कशी झाली बिर्याणी. वैभवीला तर आवडली. आता आपण टेस्ट करून बघूया. छान बिर्याणी झाली मित्रांनो. आणि पीस बी बघू शकता कशा प्रकारे एकदम मऊ आणि लुसलुशीत. स्मोकी फ्लेवर आला याला. स्मोकी फ्लेवरमुळे अप्रतिम बिर्याणी झाली आहे, दम बिर्याणी. त्याचबरोबर ही कोशिंबीर सुद्धा अप्रतिम झालेली आहे, एक नंबर मित्रांनो. या जेवायला तुम्ही बी बिर्याणी घरी बनवा. आम्ही सांगितलं त्या पद्धतीने. सोपी बनवायला, काय अवघड नाही आहे. स्टेप बाय स्टेप बघून बनवा. तुमचा रिव्ह्यू, तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आम्हाला सांगा. तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन अशाच ब्लॉगमध्ये. बाय.